भावांनो बहिणींनो, तुम्हाला माझा मानाचा जय भीम. कसे आहे तुम्ही? मजेत आहे ना? मी पण एकदम मजेत आहे. आज आली होती आम्हाला 100 चपात्याची ऑर्डर आणि 100 चपात्या मग आम्ही केल्या. खूप छान. आम्ही काय रेशनचा गहू वगैरे वापरत नाही. आमचा गहू आहे 40 रुपयावाला. छान आणि पांढरा फेक गहू आहे आमचा. आणि आज आमचं दुपारचं जेवण होतं कोळंबीची भाजी, खिचडी आणि चपाती. माझ्या भाचीच्या आवडीची फेवरेट कोळंबी आणि घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी माझ्या भावासाठी. माझा भाऊ काय कोळंबी खात नाही, मग त्याला केली होती हिरवा घेवड्याची भाजी. आणि आज आम्हाला ऑर्डर आली होती मसाल्याची. मग आम्ही मसाला केला दुपारी. 1 किलो मसाल्याची ऑर्डर आली होती. आणि मग मसाला पण म्हणजे मसाल्यासाठी कालच तयारी केली होती. काल वहिनीने माझ्या सगळं लसूण वगैरे निवडून वगैरे ठेवला होता. कांदा वगैरे, कांदा तर काय 2 दिवस आधीच चिरला वगैरे होता, वाळवला होता. त्यांनी आधीच सांगितलं होतं आम्हाला, पण आज पाहिजे होती त्यांना. बुधवारी सांगितलं होतं त्यांनी. मग आज त्यांना संध्याकाळी आम्ही मसाला देणार आहे करून. दुपारी भाजला वगैरे, सगळ्या प्रकारच्या मिरच्या, सगळ्या प्रकारचे त्याच्यात गरम मसाले, धने. आणि काय सांगू तुम्हाला ग बाबो, एवढा ठसका उठला आमच्या पार नाका तोंडातनं पाणी सगळ्यांच्या. माझी भाची पळाली बाहेर, माझा भाऊ बाहेर पळाला. एवढा दूर या मसाल्याचा होतो. खरंच आहे, मसाला करणं काय सोपं काम नाही, खूप मेहनत लागते त्याला. तेव्हा कुठं ह्या मिरच्यांना एवढा चांगला कलर येतो आणि आपल्या मसाल्याला पण तेवढी टेस्ट येते. म्हणून तर उगाच लोक ऑर्डर नाही देत, ही झंझट नको म्हणून. आणि माझी आई बघा, माझी आई बसली आपली, ते आमच्या काकू आहेत ना त्यांच्याशी गप्पा मारत. हे दोघी पहिल्यापासून आहेत, दोघी मैत्रिणी. आता बघा ना, हे वय आहे की काकू रिक्षातनं बोलतात आईबरोबर, आई बसली खुर्चीवर त्यांच्याशी गप्पा मारत. खूप जीव या पण या कामेरीचं नातं. काय करता, नातेवाईकांपेक्षा जे असतात ना आपल्या चाळीतले, ते हे नातं आहे त्यांनी पक्क करून दाखवलेलं आहे की खरंच नणंद भावजांसारखे दोघीजणी राहतात. आणि त्यांचा स्वभाव पण अजून तसाच आहे. दोघी पण एका मिरीला सोडत नाही. खरं आदर्श यांचा घेण्यासारखा. चला बाय.